श्री स्वामी समर्थ. आपण प्रत्येक वेळी जपमाळ करत असतो, पण जपमाळेचा प्रभाव काय असतो? जपमाळ करण्यासाठी कोणती माळ वापरावी हे आपल्याला माहिती आहे का? चला तर मग जाणून घेऊया. हिंदू धर्मात मंत्रांना खूप महत्त्व आहे. प्रत्येक देवतेचा मंत्र वेगळा आहे. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीने या मंत्राचा पूर्ण भक्तिभावाने जप केला तर त्याची सर्व कामे पूर्ण होतात. प्रत्येक मंत्र एकाग्रतेने करणे आवश्यक आहे आणि या मंत्रांची गणना विसरू नये म्हणून माळेचा वापर केला जातो. जपमाळेचे मणी जपमणी म्हणून ओळखले जातात. मोठ्या जपमाळे 108 आणि छोट्या जपमाळे 54 मणी असतात. यासोबतच रुद्राक्षाव्यतिरिक्त विविध वस्तूंपासून जपमाळ बनवली जाते. प्रत्येक देवाच्या आवडीनुसार विशिष्ट गोष्टींपासून जपमाळ तयार केली जाते. त्यामुळे इच्छित परिणाम मिळवण्यासाठी कोणती जपमाळ वापरावी याबद्दल आपण आज जाणून घेऊया. कमलगट्ट्याची माळ. कमलगट्ट्याची माळ माता लक्ष्मी आणि माता दुर्गा यांच्या मंत्रांचा जप करण्यासाठी वापरली जाते. कमलगट्ट्याच्या माळेत 108 मणी असतात. नंबर 2. रुद्राक्षाची माळ. रुद्राक्षाची माळ घालून भगवान शिवाचा जप करणे शुभ मानले जाते. या जपमाळेने महामृत्युंजय आणि लघुमृत्युंजय मंत्राचा जप करावा. रुद्राक्ष जपमाळेत संपूर्ण 108 धान्य म्हणजेच मणी असतात. 108 मणींचे धार्मिक महत्त्व खूप मोठे आहे. धार्मिक मान्यतेनुसार शास्त्रांमध्ये एकूण 27 नक्षत्रांचा उल्लेख करण्यात आला आहे. प्रत्येक नक्षत्रात 4 चरण असतात आणि 27 नक्षत्रात एकूण 108 चरण असतात. जपमाळेतील प्रत्येक रुद्राक्ष नक्षत्राच्या प्रत्येक टप्प्यात त्याचे प्रतिनिधित्व करतो. नंबर 3. स्फटिक माळ. देवी लक्ष्मी तसेच देवी सरस्वती आणि श्री गणेशाच्या मंत्रांचा स्फटिकांच्या माळेने जप करणे शुभ मानले जाते. यामुळे धनलाभ होतो. स्फटिक माळ ही स्फटिकापासून बनवलेली असते ज्यामध्ये 108 मणी असतात. नंबर 4. हळदीची माळ. हिंदू धर्मात हळद शुभ मानली जाते. ती प्रत्येक धार्मिक कार्यक्रमात वापरली जाते. शत्रूचा नाश करण्यासाठी बगलामुखी मंत्रांचा जप करण्यासाठी हळदीची माळ वापरली जाते. याशिवाय या माळेने श्री गणेशाच्या मंत्रांचा जप केला जातो. यासोबत नंबर 5. तुळशीची माळ. भगवान विष्णूंना तुळशी अत्यंत प्रिय आहे म्हणून या माळा घालून श्रीहरी तसेच त्यांचे अवतार भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, श्री विठू माऊली यांची पूजा करणे शुभ मानले जाते. जपमाळेत 108 मणी असतात. लहान माळेत 27 किंवा 54 मणी देखील असतात. याचा उपयोग वेगवेगळ्या मंत्रांमध्ये केला जातो. नंबर 6. चंदनाची माळ. चंदनाचे मणी 2 प्रकारचे असतात. पहिले म्हणजे लाल चंदन आणि दुसरे म्हणजे पांढरे चंदन. विशेषतः देवीच्या मंत्रांचा जप करण्यासाठी आणि भगवान श्रीकृष्णांच्या मंत्रांसाठी लाल चंदनाचा वापर केला जातो. या जपमाळेत 108 मणी असतात. असेच आज आपल्याला माळांचे वेगवेगळे प्रकार पाहायला मिळालेत. असेच जर नवनवीन व्हिडिओ तुम्हाला ऐकायचे असतील तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.